अरे रमेश, तुला माहित आहे का, यावर्षी थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आहे आणि हे वर्ष शासनाने महात्मा फुले कार्य गौरव वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलंय. हो रे सुरेश, आणि या अनुषंगाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठकही पार पडली. या बैठकीला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे आपले छगन भुजबळ साहेब उपस्थित होते. मग त्यांनी नेमकं काय सांगितलं? साहेबांनी सर्वात आधी पुण्यातील फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचं विस्तारीकरण तसेच भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचं रखडलेलं काम तातडीने पूर्ण व्हायला हवं असा मुद्दा मांडला. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नायगाव, कटगुण व सत्यशोधक समाजाशी संबंधित स्थळांचा ऐतिहासिक विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. हो, ही ठिकाणं ऐतिहासिक वारसा आहेत. तसंच सामाजिक न्याय, शिक्षण, स्त्री सबलीकरण, शेती व संविधानिक मूल्यांवर आधारित राज्यस्तरीय महात्मा फुले विचार संमेलन व परिसंवादांचं आयोजन करावे असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम सांगितले का? हो, शाळा महाविद्यालयात व्याख्यानमाला, निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घ्याव्यात. तसेच महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, फेलोशिप्स व शिष्यवृत्ती सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. खूप छान. पुढे राज्यभर महात्मा फुले विचाररथ, लोककला, पथनाट्य व डिजिटल माध्यमातून प्रबोधन करावे. तसेच महात्मा फुले यांच्या साहित्याचं नव्याने प्रकाशन, अनुवाद व डिजिटल संग्रहालय निर्मिती करावी. स्त्रियांसाठी काही योजना आहेत का? हो, स्त्री शिक्षण, स्वयंरोजगार व कौशल्य विकासासाठी विशेष योजना सुरू कराव्यात असं त्यांनी सांगितलं. आणखी काय? कलिना येथील फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय इमारतीचं लोकार्पण व नायगावचे क्रांतीज्योती सावित्रीनगर नामकरण करावे. महात्मा फुले 200 हे विशेष बोधचिन्ह मंजूर करून ते राज्य शासनाच्या सर्व शासकीय पत्रव्यवहारावर वापरावे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार द्यावा. सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावर तसेच सीबीएसई व स्टेट बोर्ड अभ्यासक्रमात फुले साहित्याचा समावेश करावा. जयंती दिनी काही विशेष कार्यक्रम असतील का? हो, महात्मा फुले जयंती दिनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात अभिवादन व प्रबोधन सत्रे राबवावीत. प्रत्येक शाळेत प्रभात फेरी, अभिवादन आणि विशेष व्याख्यानांचं आयोजन करावे. आणखी काही महत्वाचे निर्णय? महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट या वर्षात प्रदर्शित करावा. आंतरराष्ट्रीय महात्मा फुले सामाजिक संशोधन केंद्र व सावित्रीबाई फुले महिला आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापन करावे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांचं मुद्रण व चित्ररूपातील महात्मा फुले चरित्र प्रकाशित करावे. तसेच त्यांचे विचारधन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विदेशातील विद्यापीठामध्ये कार्यक्रम घ्यावेत. खरंच भुजबळ साहेबांनी मांडलेले हे सर्व उपक्रम म्हणजे महात्मा फुले यांच्या कार्याला दिलेली खरी मानवंदन आहे. हो रमेश, शिक्षण, समता आणि समाज प्रबोधनाचा फुले यांचा विचार जगभर पोहोचवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.